नमस्कार. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर आणि सामाजिक शास्त्र संकुलातील प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्वशास्त्र विभागाचे प्रथम वर्षाचे आमचे विद्यार्थी श्री युवराज नळे हे उस्मानाबादमधले एक कवी, लेखक, कादंबरीकार आहेत. त्यांचे घुसमट हा काव्यसंग्रह आहे. त्यानंतर त्यांचा कशिश हा हिंदी गझलांवरती एक पुस्तक पब्लिश आहे. त्यानंतर उस्मानाबादच्या पर्यटनाविषयी देखील त्यांनी मोठ्या प्रमाणावर काम केलेले आहे आणि त्या पद्धतीनं त्यांनी उस्मानाबादचे पर्यटन अशा प्रकारचं एक पुस्तक देखील प्रकाशित केलेलं आहे. त्यानंतर कोरोना डेज हा त्यांची कादंबरी प्रसिद्ध झालेली आहे आणि नुकतीच अभंग पंढरी हा एक अभंगावर रचलेला एक पुस्तक पब्लिश झालेलं आहे आणि आगामी काळात पुढच्या महिन्यामध्ये त्यांचा एक कथासंग्रह देखील येणार आहे. तर अशा कवी, गझलकार, लेखक किंवा कथाकार, कादंबरीकार हे आज त्यांच्या विषयीचे जे एक 4 कविता किंवा छोटेसे गझल वगैरे आपल्या समोर सादर करणार आहेत. मी त्यांना विनंती करतो त्यांनी यांना सुरुवात करावी. आपण या ठिकाणी मला माझ्या काही रचना सादर करण्याची संधी दिली त्याच्याबद्दल मी सर्वप्रथम आपले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. तसा आज 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिवस असतो आणि आता मी सादर करताना सुरुवातीला त्या अनुषंगानेच एक पहिली रचना मी आपल्यासमोर सादर करेन. गझलेचं नाव आहे श्वास पहिला. गोष्टीने रणरागिणींच्या भारला जातो, गोष्टीने रणरागिणींच्या भारला जातो, रोज कामक गर्भस्त्रीचा मारला जातो. सर्व रूपे दुसऱ्या स्त्रीची पसंती पण, सर्व रूपे दुसऱ्या स्त्रीची पसंती पण, गर्भ स्वतःच्या घरी संहारला जातो, रोज कामक गर्भस्त्रीचा मारला जातो. एकटीची चूक नसताना तरीही का, एकटीची चूक नसताना तरीही का, शंख नावाने तिच्याच पुकारला जातो, रोज कामक गर्भस्त्रीचा मारला जातो. ज्या ठिकाणी गरज असते काळजापासून, ज्या ठिकाणी गरज असते काळजापासून, नेमका माणूस तेथे हारला जातो, रोज कामक गर्भस्त्रीचा मारला जातो. चक्र जर जीवनरथाची उभयता असता, चक्र जर जीवनरथाची उभयता असता, एकटा तो मग कसा शेफारला जातो, रोज कामक गर्भस्त्रीचा मारला जातो. नाश स्वप्नांचा कळ्यांच्या, नाश मानवता, नाश स्वप्नांचा कळ्यांच्या, नाश मानवता, भाग्यवंतच जीव तो जो तारला जातो, रोज कामक गर्भस्त्रीचा मारला जातो. या गझलेचा शेवटचा शेर की क्षेत्र जर प्रत्येक रोशन होत असताना, आपण पाहतो की आज कुठलंही क्षेत्र असं नाही की ज्या ठिकाणी महिलांनी त्यांचा स्वतःचा ठसा निर्माण केलेला नाही किंवा ते क्षेत्र काबीज केलेलं नाही. क्षेत्र जर प्रत्येक रोशन होत असताना, श्वास पहिला घेऊ द्या का दाबला जातो, रोज कामक गर्भस्त्रीचा मारला जातो, गोष्टीने रणरागिणींच्या भारला जातो. ही खास महिला भगिनींना समर्पित ही रचना आजच्या महिला दिनाच्या निमित्तानं. त्यानंतर दुसरा एक मी गझल आपल्यासमोर सादर करेन. गझलेपूर्वी एक शेर एक म्हटला सांगेन, एक म्हटला एक शेर सांगेन की देव सर्वांना जसाही जन्म देतो, देव सर्वांना जसाही जन्म देतो, वेदनांना सोसण्याचे मर्म देतो, जन्मतो माणूस म्हणून जीव हा तर,
तो कुठे कोणास वाटून धर्म देतो. म्हणजे आजकालच्या धर्माच्या जातीच्या नावावर आपण जे नाही ते नको असलेले सगळे आपण प्रयोग पाहतो. त्या अनुषंगानं हा एक मतला आणि शेर आपला मी समोर ठेवला होता. आणि त्याच गतीची एक गझल दुसरी आपल्यासमोर सांगेल की तुझ्या आणि माझ्या धर्मामधले फसवे अंतर. तुझ्या आणि माझ्या धर्मामधले फसवे अंतर, तुझ्या आणि माझ्या रक्तामधले कुठले अंतर. उगाच हिंदू मुस्लिम नावावरती दंगे, उगाच हिंदू मुस्लिम नावावरती दंगे, खुदा आणि ईश्वर दोघे एकच कसले अंतर. तुझ्या आणि माझ्या रक्तामधले कुठले अंतर. तुला दिलेल्या वचनांनी मी अंतरलो बघ, तुला दिलेल्या वचनांनी मी अंतरलो बघ, समोर तू येता पण मग गडबडले अंतर. तुझ्या आणि माझ्या धर्मामधले कसले अंतर. न भावकीचा पिच्छा सुटला वैरामधुनी. भावकीची भांडणं आपण रोज पाहत असतो, काय काय चालतं भावकीमध्ये. न भावकीचा पिच्छा सुटला वैरामधुनी, स्मशान मातीमध्ये ते सावडले अंतर. तुझ्या आणि माझ्या धर्मामधले कसले अंतर. दिसून येते नैसर्गिक आपत्ती वेळी. आपण कोरोनाच्या आत्ताचा याला काळामध्ये आपण सर्वांनी पाहिलं आहे. दिसून येते नैसर्गिक आपत्ती वेळी, गरीब श्रीमंती हे भेद विसरले अंतर. तुझ्या आणि माझ्या धर्मामधले कुठले अंतर. तुझ्या आणि माझ्या दोघांच्या घरच्यामधलेही. ज्यांनी ज्यांनी लव्ह मॅरेज केलं, प्रेमविवाह केला, त्या जोडप्यांना हा शेर समर्पित आहे. तुझ्या आणि माझ्या दोघांच्या घरच्यामधलेही, खट्याळ नातू आल्यावरती हसले अंतर. तुझ्या आणि माझ्या धर्मामधले कसले अंतर. आणि शेवटचा शेर की लपून बसले होते केव्हाचे ते रोशन, लपून बसले होते केव्हाचे ते रोशन, लबाड मनभेदामध्ये सापडले अंतर. तुझ्या आणि माझ्या धर्मामधले फसवे अंतर, तुझ्या आणि माझ्या रक्तामधले कुठले अंतर. परत आणखीन एक मी गझल आपल्यासमोर सादर करेन. गझलेचं नाव आहे आश्वस्त. वरतुनी जो चेहरा ध्यानस्थ आहे, वरतुनी जो चेहरा ध्यानस्थ आहे, जीवनाला तो कदाचित त्रस्त आहे. वरतुनी जो चेहरा ध्यानस्थ आहे, जीवनाला तो कदाचित त्रस्त आहे. अडकला तो मोहमायातून इतका, अडकला तो मोहमायातून इतका, विसरला की एक तो पांथस्त आहे. जायचे सोडून जे आहे तरीही, जायचे सोडून जे आहे तरीही, जीव का प्रत्येक मग अस्वस्थ आहे. हेच का तारुण्य सडलेले आधाशी, हा खरा मर्दानगीचा अस्त आहे. चाचपड थांबेल केव्हा माणसाची, चाचपड थांबेल केव्हा माणसाची, जिंदगी अवघड निमृत्यू स्वस्त आहे. फुंकले तू श्वास या ओठातुनी अन, फुंकले तू श्वास या ओठातुनी अन, त्यामुळे तर जीव हा अस्वस्थ आहे. कोणतेही दुःख नाही खुश रोशन, कोणतेही दुःख नाही खुश रोशन, हर घडीला मैत्रीची गस्त आहे. वरतुनी जो चेहरा ध्यानस्थ आहे, जीवनाला तो कदाचित त्रस्त आहे. एक शेतकऱ्याचं जीवन, शेतकऱ्याचा आयुष्य आपण सर्वजण पाहतो. आपण शेतकऱ्याची लेकरं आहोत. त्याला अनुषंगान असणारा एक शेर एक म्हटला आणि काही या गझलेतील काही शेर सांगेन की जी प्रतिष्ठा लाभते शहरात आहे, जी प्रतिष्ठा लाभते शहरात आहे, पोसणारा त्यास तर रानात आहे. जी प्रतिष्ठा लाभते शहरात आहे, पोसणारा त्यास तर रानात आहे.
कष्ट करतो पिकवतो तो घाम गाळून, कष्ट करतो पिकवतो तो घाम गाळून, तेच खाऊन जोर या अंगात आहे, पोसणारा त्यास तर रानात आहे. ना कधी बदलू दिले नियतीस माझ्या, ना कधी बदलू दिले नियतीस माझ्या, म्हणून कायम मी इथे वजनात आहे. पुढचा शेर आहे की थंड पडती उष्ण होती क्षीण होती, थंड पडती उष्ण होती क्षीण चंचल, कोणती जादूगडे श्वासात आहे. थक्क होशील तृप्त होशील करून बघ ना, थक्क होशील तृप्त होशील करून बघ ना, केवढा आनंद बघ दानात आहे. तेवढ्याने पोट भरते भूक मरते, तेवढ्याने पोट भरते भूक मरते, राहते जितके तुझ्या पानात आहे. आणि भेदण्या पाखंड लीलया सज्ज रोशन, भेदण्या पाखंड लीलया सज्ज रोशन, बहरली शक्ती अशी ज्ञानात आहे. एक आता शेवटची कविता सांगतो आणि आजच्या या कार्यक्रमाचा माझ्या सेशनचा आपण शेवटची कविता समोरूयात. ही कविता तशी एक दीर्घ कविता आहे, परंतु प्रत्येक वडिलांनी ही कविता आवर्जून ऐकावी, प्रत्येक वडिलांनी ही कविता आपल्या लहान मुलाला आवर्जून ऐकवावी, प्रत्येक शिक्षकांनी ही कविता आवर्जून ऐकवावी. आपल्या विद्यार्थ्यांना म्हणजे त्या कवितेच्या माध्यमातून आपण काय करू शकतो देऊ शकतो ही जर आपण मन लावून कविता ऐकली तर आपल्याला सर्वांना लक्षात येईल. कवितेचं नाव आहे बाळ. बाळ, तू आलास धावत पळत, रडत आणि स्फुंदत स्फुंदत, कुणीतरी तुला दिली शिवी आणि दिली चापट म्हणून आला सांगत सांगत. अगदी रास्त आहे तुझं येणं आणि सर्व घटित सांगणं, तुझ्या हक्काच्या आणि विश्वासाच्या एकमेव ठिकाणाला बिलगणं. बाळ, मलाही आलं गहिवरून, बाळ मलाही आलं गहिवरून, लाडक्याच्या डोळ्याची धार पाहून तुझ्या कापऱ्या आवाजानं गेली माझ्याही काळजाला चर पडून. मीही प्रयासानं रोखून धरले ओलावू पाहणारे डोळे नेटाने, मीही प्रयासाने रोखून धरले ओलावू पाहणारे डोळे नेटाने, आणि दाबून टाकल्या मनातील सर्व वेदना ही कष्टाने. बाळ, बाळ मी येईन ही तुझ्यासोबत, सांगेन ही चार गोष्टी वडिलकीच्या त्याला. मी येईन ही तुझ्यासोबत, सांगेन ही चार गोष्टी वडिलकीच्या त्याला. वाटलेच तर खडसावेन ही चांगलेच, शिक्षकाकडे तक्रार करून अद्दल घडवीन त्याला. पालकांची ही घेन भेट त्याच्या, बुकलून ही काढायला लावेन. काहीही झालं बाळ तरी मी तुझ्यासोबत असेन. पण बाळ, तुला लाभेल ही जरी समाधान पण मला लाभणार नाही. पण बाळ, तुला लाभेल ही जरी समाधान पण मला लाभणार नाही. अनेकदा घडतील असे प्रसंग, हा काही शेवटचा असणार नाही. आयुष्यभर भेटत राहतील पावला पावलावर असले टगे, वेळोवेळी तुझ्यासमोर उभे. त्यावेळी मग असहाय्य होशील, गडबडशील, घाबरशील, जगणंही तुझं होईल मुश्किल. बाळ, मी कुठे असणार सोबत तेव्हा, बाळ मी कुठे असणार सोबत तेव्हा, मग कुणाकडे तू धाव घेशील. किती वेळा रडत बसणार, किती वेळा तू हारशील. खूप मोठी अडचण ठरेल तुझी कुणावर तरी अवलंबून असणं, खूप मोठी अडचण ठरेल तुझी कुणावर तरी अवलंबून असणं. विसरून जाशील हळूहळू तू खळाळून ही हसणं. प्रगती खुंटून जाईल हे घातक ठरणार आहे, आत्मविश्वास गमावणं महापातक ठरणार आहे. म्हणून बाळ पुस डोळे जरा नीट ऐक, म्हणून बाळ पुस डोळे जरा नीट ऐक. असहाय्य होऊ नकोस, अडथळ्यांना असल्या तोंड दे भिवू नकोस. सत्याच्या मार्गावर असले भेटतील पदोपदी विसरून जा, सत्याच्या मार्गावर असले भेटतील पदोपदी विसरून जा. मोठे ध्येय गाठण्यासाठी अशांना थोडा वळसा घालून जा.
क्षुल्लक काही गोष्टीकडे दुर्लक्ष शक्यतो करायला शिक. क्षुल्लक काही गोष्टीकडे दुर्लक्ष शक्यतो करायला शिक. पुढं जायचं आहे आपल्याला, जरा नेटाने चालायला शिक. पण बाळ भिऊ मात्र नकोस. विश्वास स्वतःवर ठेव. सच्चाईची ताकद असते हे सदैव लक्षात ठेव. फार भित्रे असतात हे टगे, फार भित्रे असतात हे टगे. डरेल त्यालाच भेडवतात. जिगरवाल्याच्या पासंगालाही ते कधीच पुरत नसतात. उंचीवर जायचे तुला अडथळ्यांना असल्या पार करून. निर्णय स्वतःच घे स्थितीनुसार विचार करून. बाळ गरज पडलीस तर ठोक मांडी. तू कशातच कमी नाहीस. आत्मविश्वासाने भिड त्याला. शूर आहेस तू, भित्रा नाहीस. बिनधास्त फोड मग डारकाळी, संकटे पळून जातात. शक्तिवानाच्या नादाला सहसा कोणी लागत नसतात. मी तर आहेच की शेवटी, पण लढायचं तुलाच आहे. खाच खळगे धक्के खात घडायचं तुलाच आहे. आत्मविश्वासाची ताकद या जगाला ओळखू दे. माझा मुलगा म्हणण्यापेक्षा तुझा वडील ही ओळख दे. जिंकण्यासाठीच आहेस तू, धाडसाने खंबीर हो. जिद्द बाळग विजयाची. बाळ तू मोठा हो. मला आज आपल्या या विद्यापीठामध्ये माझ्या काही रचना सादर करण्याची आपण संधी दिली, त्याच्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. कवी श्री युवराज नळे यांनी त्यांच्या अभंगवनीद्वारे किंवा गझलांच्याद्वारे महाराष्ट्रांच्या संत परंपरेचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून आध्यात्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक अशा याच्यातून त्यांच्या वेगवेगळ्या ज्या रचना अभंग स्वरूपात असतील किंवा गझल स्वरूपात असतील त्या आपल्यासमोर मांडल्या. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करत असताना त्यांचं अशा प्रकारचं काव्य हे स्फूर्णे मोलाचे आहे आणि त्यातच भावविश्वाचं त्यातून प्रकटलेलं आहे. याचा आनंद वाटतो. सर, तुम्ही तुमच्या ज्या रचना आज इथं सादर केल्या त्यानिमित्त तुमचं धन्यवाद. आजचे आपले दुसरे वक्ते आहेत रवींद्र शिंदे हे कवी, कथा, कादंबरीकार आहेत आणि त्यांनी अभिनेते म्हणून व निर्माते म्हणून देखील काम केलेलं आहे आणि त्यांचं काही साहित्य देखील प्रकाशित झालेलं आहे. त्यामध्ये काळीज भेट, पानकनीस हे काव्यसंग्रह आहेत. तिवडा हा त्यांचा कथासंग्रह आहे आणि यामधील आरक्षण ही कथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ BA सेकंड इयरच्या अभ्यासक्रमात त्याचा समावेश झालेला आहे आणि मळवट ही एक कादंबरी देखील त्यांची आहे आणि शांतीने केली क्रांती या मराठी चित्रपटाचे ते निर्माते आहेत आणि माहितीपटाचे निर्माते देखील आहेत. किस्से कहानियावर तथ्य हिंदी मालिका आणि इहिप चॅनल साठी ते निर्मितीचं काम करतात आणि हैदराबाद मुक्तीसंग्राम लढा ही मराठी मालिका देखील त्यांनी निर्मिती केलेलं आहे. तर त्यांना विनंती करतो की त्याने आपलं मनोगत मांडावं. नमस्कार, मी रवींद्र शिंदे. सध्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथे BA सेकंड इयरला इतिहास आणि पुरातत्व MA फर्स्ट इयरला शिक्षण घेत आहे. मी आपणापुढे माझ्या काही कविता सादर करीत आहे. आज जागतिक महिला दिनानिमित्त एक कविता
जी माझ्या आईला समर्पित केलेली आहे ती आपणापुढे गेयस्वरात म्हणून दाखवतो. गंगेहून ही निर्मळ प्रेमळ अशी आईची माया, अशी आईची माया. गंगेहून ही निर्मळ प्रेमळ अशी आईची माया, अशी आईची माया. जागेपणी स्वप्नात सोहळा तुझा पाहते, उंच मनोरे रचते रंगवीते, बाग तुझी फुलवीते, बाग तुझी फुलवीते. लहानाचा तुझ मोठा कराया, जिजवीते ही काया, अशी आईची माया. मिळेल तुला या जगी रवींद्रा सर्व काही, आई ती आई, दाई ती दाई, जा शोधूनी पाही. आईला जोडच नाही ह्या तीर्थात, त्या तीर्थात भगवंताची छाया, अशी आईची माया. गंगेहून ही निर्मळ प्रेमळ अशी आईची माया, अशी आईची माया. यानंतर आपणापुढे एक मी वेदिका सादर करीत आहे. अरे तुमच्या कामांध वासनेसाठी भोग भोगावे लागतात आबलेला, अरे तुमच्या कामांध वासनेसाठी भोग भोगावे लागतात आबलेला. स्वतःच्या पोटचा गोळा मारावा लागतो नख देऊन नरडीला, स्वतःच्या पोटचा गोळा मारावा लागतो नख देऊन नरडीला. यानंतर एक प्रेम कविता. छंद लागला तुझाच मजला वेडा झालो किती, छंद लागला तुझाच मजला वेडा झालो किती. रात्रंदिन मी सखे काढिल्या तुझ्या किती आकृती, तुझ्या किती आकृती. त्या छंदाचे रंग संपले काढून चित्रे सारी, त्या छंदाचे रंग संपले काढून चित्रे सारी. तुझी पाऊले रेखून गेली स्वस्तिक माझ्या दारी, तुझी पाऊले रेखून गेली स्वस्तिक माझ्या दारी, स्वस्तिक माझ्या दारी. धन्यवाद. धन्यवाद सर. आज खरोखरच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथील गुरुजनांनी या ठिकाणी बोलावून मला आपणासमोर सादर होण्याची जी संधी दिली त्यासाठी मी डॉक्टर माया पाटील, प्राध्यापक चिंचोले सर, प्राध्यापक डॉक्टर देवकर सर यांचे, त्यानंतर कोळेकर सर, या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी अतिशय चांगल्या आवाजात किंवा त्यांच्या शैलीमध्ये आज एक काव्यरचना सादर केलेली आहे. आणि विशेष म्हणजे या वयातसुद्धा रिटायरमेंट नंतर त्यांचं जे एक स्वप्न होतं की उच्च शिक्षण घ्यावं किंवा राहिलेली त्यांची जी इच्छा होती की कॉलेज जीवन जगता यावं,
त्यासाठी त्यांनी आपल्या विद्यापीठामध्ये प्रवेश घेतलेला आहे. या कोविडच्या काळामध्ये ऑनलाईन याच्यामध्ये ते रेग्युलर असतात, रेग्युलर लेक्चर्स करतात किंवा इतर काही गोष्टी असतील तर ते वेळोवेळी आपल्या विद्यापीठामध्ये येऊन प्रत्यक्ष येऊन इथं त्याचा प्रत्यक्ष सहभाग घेतात. सरांनी आज दोन्हीही सरांनी आज चांगल्या पद्धतीनं त्यांच्या ज्या रचना आहेत त्या रचना आपल्यासमोर सादर केलेल्या आहेत. त्यानिमित्त त्या दोघांचंही सामाजिक शास्त्र संकुलाकडून आभार. धन्यवाद. धन्यवाद.